हे दृश्य बघायला खूप छान वाटतंय, पण तेवढीच जास्त किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त जे आहे ते इकडे थंडी पडलेली आहे. आशू उठल्या-उठल्याच मस्ती करायला चालू करतो आणि मी तर बघा पूर्ण पॅक होऊन जे आहे ते किचनमध्ये स्वयंपाक करायला आलेली आहे. नाश्त्यासोबतच मी स्वयंपाकाला पण लागले, पण त्याच्यानंतर मला आठवलं की अरे आपण तर लसूण सोललेलाच नाहीये. तिथून जी आहे ती माझी तयारी चालू आहे आता. आणि एवढ्या थंडीमध्ये आशूने बाहेर जाऊ नये म्हणून पप्पांनी या सगळ्या सिल्वरच्या गाड्या ज्या आहेत त्याला लावून दिलेल्या. आशूचं जोपर्यंत खेळणं चालू आहे तोपर्यंत मी म्हटलं स्वयंपाक पण उरकून घ्यावा, कारण आज दुपारी मला जायचंय माहेरी आणि त्यातल्या त्यात मला जे आहे ते सामानाची पॅकिंग पण करायची आहे. मस्त असं भाकरी आणि आमटीचा बेत केलेला आहे. आज दुपारी छान असं जेवण केलं. त्यानंतर लगेचच सामानाची भराभरी करायला आले, कारण का आम्हाला माहेराहूनच जे आहे ते पुढच्या प्रवासाला पण निघायचं आहे. बॅग भरून होत्या तोपर्यंत आशूचं असं खेळणं चालू होतं आणि ना सगळ्यात अवघड क्षण म्हणजे निरोप घेणं. आजी आजोबांपासून त्यांचं नातं दूर होतं, त्याच्यामुळे थोडंफार त्यांना वाईट वाटतच होतं. पण चला, माहेरी जायची पण एक ओढ असतेच आपल्याला. माहेरी जाऊन काय मज्जा केली हे उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल.